नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी खुशखबर. डिसेंबर महिना ठरणार लाभदायी. नवीन महायुती सरकार देणार हे 3 मोठे गिफ्ट. कोणते 3 मोठे गिफ्ट देणार आहे हे जाणून घेण्यासाठी सविस्तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होणार आहे आणि 1-2 दिवसात नवीन मुख्यमंत्री सत्तेवर येणार आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांची कॅबिनेट बैठकसुद्धा होणार आहे. अशातच नवीन मुख्यमंत्री, नवीन सरकार महायुतीची येत्या डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना एक नाही तर 3 मोठे गिफ्ट देणार आहेत. नेमके कोणते ते 3 मोठे गिफ्ट आहेत ते पहा मित्रांनो. सगळ्यात अगोदर आहे महागाई भत्ता वाढ. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे-जुलै 2024 पासून 3% महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल. कारण सध्या स्थितीत सदरचा निर्णय हा आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आणि आता आचारसंहिता संपलेली आहे. नवीन प्रशासन, नवीन सरकार निर्माण झाले आहे आणि माहे-जुलै महिन्यापासून एकूण 53% दराने महागाई भत्त्याचा लाभ महागाई भत्ता फरकासह लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, घरभाडे भत्ता वाढ. राज्य शासनाच्या 7व्या वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार महागाई भत्त्याचे दर हे 50% पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 5/2/2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार DAचे दर हे 50% पेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणावरून 30%, 20% व 10% अशी घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, वेतन त्रुटीचे निवारण. तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटींचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे आणि नवीन सरकार सदरचा अहवाल सादर केल्यानंतर त्याची मंजुरी देईल आणि सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांना वेतनात मोठी अशी वाढ होणे अपेक्षित आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.